थैंक यू सो मच। वैसे ही बैठे रही। ये आप दिन भर अभ्यास कीजिए, केवल सुबह सुबह 5 मिनट में दिन भर आप अभ्यास कीजिए। यस मास्टर्स। कल एक बुजुर्ग ज्ञानी व्यक्ति से मिलना हुआ। वे ध्यान नहीं करते, लेकिन जितना उन्होंने पढ़ा है संस्कृत संस्कृत साहित्य, उतना उन्होंने पूरा इम्प्लीमेंट किया। उनको सुना तो ऐसा लगता है कि चुपचाप बैठ के सुनते रहना चाहिए। परिशुद्ध उच्चारण, परिशुद्ध वाक्य, परिशुद्ध शब्दों का चयन, बोलने का अंदाजा, बैठने का अंदाजा, सब कुछ परिशुद्ध। वहां बैठते उनका फ्रीक्वेंसी इतना अच्छा था कि मुझे उनका पैर पड़ने का मालूम। इतना अच्छा। याद रखिए, वे ध्यान नहीं करते। बात इसीलिए कह रहा हूं मास्टर्स। हम ध्यानी लोग यदि हम ध्यान करते हैं, हम ध्यानी हैं, हम इनसे बहुत आगे गए हैं, हम बहुत जानते हैं, इनको कुछ भी मालूम नहीं है। यदि हम ऐसे भाव से जीना शुरू करते हैं तो अंदर की तरह भी हासिल करने पर बाहर व्यर्थ हो जाता है। याद रखिए, आपको जो भी शक्तियां मिली हैं, एक्चुअली दी गई शक्तियां होती है। उसे कभी भी वापस ले सकते हैं। याद रखिए। तो उन सबको कैसे जतन से संभाल के हमें ले जाना चाहिए, कैसे उन शक्तियों का सदुपयोग करना चाहिए। मास्टर्स, हम जीते हैं समाज में और सामाजिक नियमों का पालन करना हमारा परम कर्तव्य है। उल्लंघन नहीं कर सकते। नेवर। याद रख। बिल्कुल उल्लंघन नहीं कर सकते। तो मास्टर्स, आप कितने भी बड़े ज्ञानी क्यों न हो, आप राम के जैसे बिहेव कीजिए, बर्ताव कीजिए, रावण के जैसे। तभी आपकी शक्तियां सदुपयोग हो जाते हैं और तभी आपका ज्ञान सदुपयोग हो जाता है। और हमें पूर्ण रूप से जीना चाहिए। केवल अंदर परिशुद्ध है तो हम कैसे भी बाहर बिहेव किए तो चलता है। नो।
हम जी रहे हैं बाहर, पहले बाहर से ठीक हो और अंदर से शुद्ध हो। याद रखिए, या आप किसी भी क्षेत्र में रहकर मैं इतना सभी अचीवमेंट कर रहा हूँ, इतना सभी अचीव किया हूँ, तो भी मुझे कोई वैल्यू नहीं, इज्जत नहीं, ऐसे आप समझते हैं तो आप गलत हैं। ये अचीवमेंट किसी और के लिए नहीं किया, आप अपने सेटिस्फेक्शन के लिए किया है, अपने फायदे के लिए किया है। तो दूसरों से कुछ अपेक्षा नहीं कर सकते। ज्यादा से ज्यादा इस समाज में आप एक सामाजिक व्यक्ति होने के नाते, एक सामाजिक नियम के नाते, यदि आपके शरीर को ज्यादा से ज्यादा आयु हो जाती है, तो आयु की अपेक्षा से आप एक सीनियरिटी रेस्पेक्ट एक्सपेक्ट कर सकते हैं, प्रतीक्षा कर सकते हैं। वो भी वो दे सकते हैं, नहीं दे सकते हैं, चॉइस उनका है। इससे ज्यादा आप, मैं बहुत बड़ा ज्ञानी हूँ, बहुत बड़ा ध्यानी हूँ, बहुत बड़ा मास्टर हूँ, बहुत बड़ा व्यक्ति हूँ, मैं बहुत कुछ समझता हूँ, इस दृष्टि से यदि आप समाज की प्रतीक्षा, समाज की प्रतिक्रिया का अपेक्षा करते हैं, तो जीरो मार्क्स। आप अपनी शक्तियों को खोने का, आ, खोने के कगार पर पहुंच रहे हैं, याद रखिए। और उनको देखा मैंने, बहुत बड़ा इंप्रेसिव व्यक्ति लगा मुझसे, व्यक्ति लगे, उनको देखा, वो सभी ज्ञान उनको पिछले जन्म के परिश्रम से आया है। 100% बहुत बड़े ज्ञान। और पिछले जन्म का पुण्य क्या होता है मास्टर्स, याद रखना। समझ लीजिए आप बैंक में एक 50 करोड़ 100 करोड़ रुपए रखे हैं, इतना पुण्य है आपका। तो इस जन्म में आपका पुण्य का समय उदय आने पर बस आप उसे खर्च करते जाते हैं। अच्छे समय में भूल जाते हैं सुमिरन करना, सुख के समय में बिल्कुल भूल जाते हैं। तो जल्दी वो आपका 50 करोड़ 100 करोड़ का वो पुण्य खत्म हो जाता है। बाद में आपका बुरा समय शुरू शुरू हो जाता है। इनका जो ज्ञान का समय आया, इनका खत्म नहीं हुआ मास्टर समय। क्यों? क्योंकि वे अपने जन्म में, इस जन्म में उसके साथ साथ और साधना और श्रद्धा और विनम्रता और सद्गुणों को संपूर्ण रूप से जीते हुए, उस जो पुण्य का समय था, उस ज्ञान का जो समय था, उसको उन्होंने और भी एक्सपांड किया, उसको खत्म होने नहीं दिया। क्या बात है मास्टर्स। उनको जो 50 करोड़ 100 करोड़ का पुण्य का समय आया, समझिए, उन्होंने उसे और बिजनेस किया और डेवलप किया और प्रोग्रेस किया और बढ़ाया और बढ़ाया और बढ़ाया, और पैसे कम ही नहीं होने दिया, उसे और भी बढ़ाते हुए। बात समझ में आ रहा है मास्टर्स? तो इस तरह से मास्टर्स, याद रखना, इंसान का बुरा समय खत्म होता है, अच्छा समय आता है, ये सभी आपने देखा है। कल एक देखा मैंने, एक खाली एक बस पर लिखे थे, सहनशीलता रखो, आपके अपने कष्टों को भी एक दिन मौत है।
ठीक है, बुरा समय खत्म हो जाता, याद रखिए, ऐसा ही अच्छा समय भी खत्म हो जाता है। लेकिन कल उस बुजुर्ग का मैंने दर्शन किया, यदि उनके बिहेवियर के जैसे बिहेवियर हमने भी अपनाया तो हमारा अच्छा समय खत्म नहीं होता, और भी बढ़ता जाता है, और भी बढ़ता जाता है, और भी बढ़ता जाता है। तो आपका ज्ञान, आपके थर्ड आई एक्सपीरियंस, आपके मेडिटेशन बेनिफिट्स आपको आ रहे हैं, तो आप राम के जैसे, श्री राम के जैसे सद्गुणों का आप विकास करते जाएंगे, तो जिंदगी में आपके वे सारे अच्छे पुण्य के फल जो प्राप्त हुए हैं, वे कभी खत्म नहीं होते, और भी बढ़ते जाते, याद रखिए। और इस तरह से जी मास्टर्स। थैंक यू, थैंक यू, थैंक यू, ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಸೋ ಮಚ್ ಮಾಸ್ಟರ್ಸ್. ಮಾಸ್ಟರ್ಸ್, ನಿನ್ನೆ ಒಬ್ಬರನ್ನ ಭೇಟಿಯಾಗುವಂತ ಒಂದು ಅವಕಾಶ ಬಂತು. ತುಂಬಾ ಪಂಡಿತರು ಸಂಸ್ಕೃತ ಓದ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ, ಅದ್ಭುತ ಜ್ಞಾನಿಗಳು. ಅವರ ಜ್ಞಾನ ನೋಡಿದ್ರೆ ನನ್ಗೆ ಈ ಜನ್ಮದಲ್ಲಿ ಅದು ಪಡ್ಕೊಂಡಿದ್ದಲ್ಲ, ಹಿಂದಿನ ಜನ್ಮದಿಂದ ಬಂದದ್ದು ಅಂತ ನನ್ಗೆ ಗೊತ್ತಾಯ್ತು. ಆದ್ರೆ ಈ ಜನ್ಮದಲ್ಲಿ ಅವರು ಧ್ಯಾನ ಮಾಡೋದಿಲ್ಲ ಮಾಸ್ಟರ್ಸ್, ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಆದರೆ ಅವ್ರಿಗೇನು ಆ ಹಿಂದಿನ ಜನ್ಮದ ಜ್ಞಾನ ಬಂದಿದೆಯೋ, ಆ ಆ ಹಿಂದಿನ ಜನ್ಮದ ಪುಣ್ಯದ ಫಲ ಬಂದ್ರೆ, ಅಥವಾ ಮಾಸ್ಟರ್ಸ್ ಯಾವ್ದಕ್ಕೆ ಪಾಪದ ಫಲ ಮುಗಿಯುತ್ತೆ. ಲೈಕ್ ಒಂದು ಒಂದು ನಿನ್ನೆ ಒಂದು ಕೊಟೇಶನ್ ನೋಡಿದೆ, ಅದು ಬಸ್ ಮೇಲೆ, ತಾಳ್ಮೆ ಇರಲಿ, ನಿನ್ನ ಕಷ್ಟಗಳಿಗೂ ಒಂದು ದಿನ ಸಾವು ಇದೆ ಅಂತ सही, पूरा समय खत्म हो जाता है, ये मानने की बात है। लेकिन याद रखिए, ನಿಮ್ಮ ಕಷ್ಟದ ಸಮಯ ಮುಗಿದೋಗುತ್ತೆ, ನೆನ್ಪಿಟ್ಕೊಳ್ಳಿ. ಆದ್ರೆ ನೆನ್ಪಿರ್ಲಿ, ಹೇಗೆ ಕಷ್ಟದ ಸಮಯವೂ ಮುಗಿದೋಗುತ್ತೋ ಹಾಗೆ ಒಳ್ಳೆಯ ಸಮಯವೂ ಮುಗಿದೋಗೋ ಸಮಯ ಬರುತ್ತೆ. ನಿಮ್ಗೆ ಇವತ್ತು ಒಂದು ಪುಣ್ಯದ ಉದಯ ಆಗಿದೆ, ನಿಮ್ಗೊಂದು 100 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ಸಿಕ್ಕಿದೆ ಅಂತ ಇಟ್ಕೊಳ್ಳಿ. ನೀವು ಅದನ್ನ ಕೆಲವೇ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಖರ್ಚು ಮಾಡಿ ಉಡಾಯಿಸಿ, ಇದು ಜನರೆದುರಿಗೆ ಅಧಿಕಾರ ದರ್ಪದಿಂದ, ಹಣದ ದರ್ಪದಿಂದ ಮೆರೆದು ಜೀವನ ಮುಗಿಸ್ಕೋಬಹುದು. ಆದರೆ ನೀವು ಅದೇ ಹಣವನ್ನ ದುಡಿಯೋದಕ್ಕೆ ಹಚ್ಚಿ, ವಿನಮ್ರತೆಯಿಂದ, ಸದ್ಗುಣದಿಂದ ಹಣವನ್ನ ಬೆಳೆಸ್ತಾ ಹೋದ್ರೆ, ಆ ಪುಣ್ಯ ನಿಮ್ಗೆ ಮುಗಿಯೋದಿಲ್ಲ ಮಾಸ್ಟರ್ಸ್, ಇನ್ನು ಹೆಚ್ಚಾಗ್ತಾ ಹೋಗುತ್ತೆ. ಹಾಗೆ ಇವರನ್ನ ನಾನು ಗಮನಿಸಿದೆ, ಅದು ಹಿಂದಿನ ಜನ್ಮದಿಂದ ಬಂದಿರುವಂತ ಪುಣ್ಯ, ಈ ಜನ್ಮದಲ್ಲ ಅವ್ರಿಗೆ. ಆದ್ರೆ ಏನು ವ್ಯತ್ಯಾಸ ಅಂದ್ರೆ ಮಾಸ್ಟರ್ಸ್, ಆ ಪುಣ್ಯವನ್ನ ಅವರು ತಮ್ಮ ವಿನಮ್ರತೆಯಿಂದ, ಸದ್ಗುಣದಿಂದ, ಸಜ್ಜನತೆಯಿಂದ, ಆ ಸತ್ಯವಂತಿಕೆಯಿಂದ, ಆ ಪ್ರಾಮಾಣಿಕತೆಯಿಂದ, ಆ ಸದ್ಗುಣಗಳ ಆಗರದಿಂದ ಆ ಜ್ಞಾನದ ಪುಣ್ಯವನ್ನ ಇನ್ನು ವಿಸ್ತರಿಸ್ತಾ ಹೋದ್ರು. ಹೀಗಾಗಿ ಅದು ಮುಗಿಲೇ ಇಲ್ಲ. ಒಂದು ನಿಮಿಷ. ಓಕೆ, ಅಶ್ವಿನಿ ಪಾಟೀಲ್ ಮೇಡಮ್ ಅವ್ರು ಹೇಳಿದ್ದಾರೆ, ಈ ಕೊಟೇಶನ್ ಅನ್ನ ಅವ್ರ ಆಫೀಸಲ್ಲೂ ಕೂಡ ಬರೆದಾಕಿದಾರಂತೆ. ಎಸ್, ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಮೇಡಮ್. ಹಾಗೆ ನೆನ್ಪಿಟ್ಕೊಳ್ಳಿ, ಪುಣ್ಯ ಬಂದಾಗ್ಲೂ ಮುಗಿದು ಹೋಗುತ್ತೆ. ಆದ್ರೆ ನಾವು ಈ ಸದ್ಗುಣಗಳನ್ನ ಅಳವಡಿಸಿಕೊಂಡ್ರೆ ಅದು ಮುಗಿದು ಹೋಗೋದಿಲ್ಲ. ರಾವಣನ ಪುಣ್ಯ ಮುಗಿದೋಯ್ತು, ರಾಮನ ಪುಣ್ಯ ಮುಗಿಲಿಲ್ಲ. ರಾವಣನ ಹತ್ರ ರಾಮನಿಗಿಂತ ಅಧಿಕ ಪುಣ್ಯ ಇತ್ತು, ಅದು ಮುಗಿದೋಯ್ತು. ಆದ್ರೆ ರಾಮನ ಪುಣ್ಯ ಮುಗಿಲಿಲ್ಲ. ಯಾಕೆ? ಆ ಪುಣ್ಯವನ್ನ ಅವರು ತಮ್ಮ ವಿನಯದಿಂದ, ಸದ್ಗುಣಗಳಿಂದ, ವಿನಮ್ರತೆಯಿಂದ, ಪ್ರಾಮಾಣಿಕತೆಯಿಂದ, ಸತ್ಯವಂತಿಕೆಯಿಂದ, ಏನದು ಆ ಅದ್ಭುತ
ಆ ವ್ರತಶೀಲ ಚಾರಿತ್ರ ವ್ಯಕ್ತಿತ್ವದಿಂದ ಮರ್ಯಾದಾ ಪುರುಷೋತ್ತಮ ಸ್ಥಿತಿಯಿಂದ ಆ ಪುಣ್ಯವನ್ನ ವೃದ್ಧಿಗೊಳಿಸ್ತಾ ಹೋದ್ರು. ಏನಾಯ್ತು ಫಲ? ಆ ಪುಣ್ಯ ಮುಗಿಲಿಲ್ಲ. ಆ ಪುಣ್ಯ ಅನಂತವಾಗಿ ಹೆಚ್ಚಾಗ್ತಾ ಹೋಯಿತು. ಏನ್ ಪಾಠ ಅಂದ್ರೆ ಮಾಸ್ಟರ್ಸ್ ಇವತ್ತು ನಮ್ಗೆ ನೆನ್ಪಿಟ್ಕೊಳ್ಳಿ, ನಾವು ಜ್ಞಾನವನ್ನೇನೋ ಪಡ್ಕೊಂಡಿದೀವಿ ಈ ಜನ್ಮದಲ್ಲಿ. ನೆನ್ಪಿಟ್ಕೊಳ್ಳಿ, ಇದನ್ನ ವಾಪಸ್ ತಗೊಳ್ಳೋ ಅಧಿಕಾರನೂ ಅವ್ರಿಗಿರುತ್ತೆ, ಕೊಟ್ಟವರಿಗೆ. ಆದ್ರೆ ನಾವು ವಿನಯವನ್ನ, ಸದ್ಗುಣವನ್ನ, ಸತ್ಯವಂತಿಕೆಯನ್ನ, ಪ್ರಾಮಾಣಿಕತೆಯನ್ನ, ಆ ಆ ಆ ಸೇವಾ ಗುಣವನ್ನ, ಆ ನಿಷ್ಠೆಯನ್ನ ನಾವು ಬೆಳೆಸ್ಕೊಂಡು ಹೋದ್ರೆ, ಸರಳತೆ, ಸಜ್ಜನಿಕೆ, ಈ ಗುಣಗಳಿಂದ ಮಾಸ್ಟರ್ಸ್ ನಾವು ಪಡ್ಕೊಂಡಿರುವಂತ ವಿದ್ಯೆ, ಜ್ಞಾನ ಇನ್ನು ಹೆಚ್ಚಾಗ್ತಾ ಹೋಗುತ್ತೆ. ನೆನ್ಪಿಟ್ಕೊಳ್ಳಿ, ನಾವು ಬದುಕೋದು ಸಮಾಜದಲ್ಲಿ. ಒಳಗಡೆ ನಾವು ಹೇಗೆ ಇದ್ರು ಹೊರಗಡೆ ಸಾಮಾಜಿಕ ನಿಯಮಗಳನ್ನ ನಾವು ಪಾಲಿಸಲೇಬೇಕು. ಪಾಲಿಸದೇ ಇದ್ರೆ ಸಮಾಜದ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ನಾವು ಅಪರಾಧಿ. ನೀವು ಒಳಗಡೆ ಏನಿದ್ರು ಸಮಾಜಕ್ಕೆ ಬೇಕಾಗಿಲ್ಲ, ಹೊರಗಡೆ ಹೇಗಿದೆಯೋ ಅಷ್ಟೇ ಬೇಕು. ಹೀಗಾಗಿ ಮಾಸ್ಟರ್ಸ್, ನಾವು ಒಳಗಡೆ ಎಷ್ಟೇ ಶುದ್ಧ, ಪವಿತ್ರ, ಶ್ರೇಷ್ಠವಾಗಿದ್ರೂ ಕೂಡ ಹೊರಗಡೆ ಸಮಾಜದ ನಿಯಮಗಳ ಅನ್ವಯ ಈ ಶ್ರೇಷ್ಠ ಗುಣಗಳನ್ನ ನಾವು ಅಳವಡಿಸಿಕೊಂಡು ಬದುಕಲೇಬೇಕು. ಅಂತರಂಗ ಶುದ್ಧಿ ಒಂದೇ ಸಾಲದು, ಸಾಲದು, ಸಾಲದು. ಬಹಿರಂಗ ಶುದ್ಧಿ ಅತಿ ಅಗತ್ಯ, ಅತಿ ಅಗತ್ಯ, ಅತಿ ಅಗತ್ಯ. ನೀವಿನ್ನು ಸಮಾಜ ಬಿಟ್ಟು ಅರಣ್ಯದಲ್ಲಿ ಇರಿ, ನೀವು ಅಂತರಂಗ ಶುದ್ಧಿಯೊಂದು ಕಾಪಾಡ್ಕೊಂಡು ಹೋದ್ರೆ ಸಾಕು. ಯಾಕೆಂದ್ರೆ ನೀವಿರೋದು ಯಾರೊಂದಿಗೂ ಇಲ್ಲ. ಆದರೆ ಎಲ್ಲಿಯೇ ಹೋದರೂ ಬಹಿರಂಗ ಶುದ್ಧಿ ಕೂಡ ಅತ್ಯಗತ್ಯ. ಇಲ್ಲಾಂದ್ರೆ ಪುಣ್ಯ ಮುಗಿದು ಹೋಗುತ್ತೆ. ರಾವಣನ ಎಕ್ಸಾಂಪಲ್ ನೆನ್ಪಿಟ್ಕೊಳ್ಳಿ. ರಾವಣನಿಗಿಂತ ರಾಮನಿಗಿಂತ ಅತ್ಯಧಿಕ ಜ್ಞಾನವಂತ, ಶಕ್ತಿವಂತ, ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕ ಶಕ್ತಿಗಳನ್ನ ಪಡ್ಕೊಂಡ. ಆದ್ರೆ ಮುಗಿದೋಯ್ತು ಒಂದಿನ. ಕುಳಿತು ಉಂಡರೆ ಕುಡಿಕೆ ಹೊನ್ನ ಸಾಲದು. ನೀವು ಪೂರ್ವ ಜನ್ಮದಿಂದ ಬಂದಿರುವಂತ ಏನೇ ಒಂದು ಬೆನಿಫಿಟ್ ಇದ್ರೆ ಅದು ಎಷ್ಟೇ ಇದ್ರೂ ಸಾಲದು. ಅದನ್ನ ನಾವು ಬೆಳೆಸ್ತಾ ಹೋಗ್ಬೇಕು, ಅದರೊಂದಿಗೆ ನಾವು ಬೆಳಿಬೇಕು. ಹೀಗಾಗಿ ಒಂದು ವಿಷಯ ನೆನ್ಪಿಟ್ಕೊಳ್ಳಿ, ನಿಮ್ಗೆ PSSM ಮಾರ್ಗ ಸಿಕ್ಕಿರೋದು ನಿಮ್ಮ ಪುಣ್ಯ. ಆದರೆ ಬರೆದಿಟ್ಕೊಳ್ಳಿ ಮುಂದಿನ ವಾಕ್ಯ, ಆದರೆ ಆ ಮಾರ್ಗದಲ್ಲಿ ಜೀವನ ಪೂರ್ತಿ ಮುಂದುವರಿಯುವುದು ನಿಮ್ಮ ಜಾಣತನ. ನೆನ್ಪಿಟ್ಟು. ಓಕೆ, ಥ್ಯಾಂಕ್ ಯು, ಥ್ಯಾಂಕ್ ಯು, ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಸೋ ಮಚ್ ಮಾಸ್ಟರ್ಸ್. ನೆನ್ಪಿಟ್ಕೊಳ್ಳಿ, ಇದನ್ನ ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಅಳವಡಿಸಿಕೊಳ್ಳಿ. ಯಥೇಚ್ಛಸಿ ತಥಾ ಕುರು. ಹೇಗೆ ಇಚ್ಛೆ ಅನ್ಸುತ್ತೋ ನಿಮ್ಗೆ ಹಾಗೆ ಮಾಡಿ. ಆಯ್ಕೆ ನಿಮ್ಮದು. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು, ಥ್ಯಾಂಕ್ ಯು, ಥ್ಯಾಂಕ್ ಯು, ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಸೋ ಮಚ್ ಮಾಸ್ಟರ್ಸ್. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಸೋ ಮಚ್. ನಮಸ್ತೆ.